तर मग आज सरळ कामावरून डायरेक्ट स्थाना स्टेशनलाच गेली, कारण की बॅग माझी तुटली आणि बॅग घ्यायची होती. बॅगचा तर काही व्हिडिओ काढला नाही आणि आपला वाढदिवस पण आहे म्हणून म्हटलं ड्रेस घ्यावं. एक ड्रेस घेण्यासाठी गेले. मग पहिलं तिथून ज्यूस प्यायले आम्ही, असं काय आहे ते उसाचं रस वगैरे प्यालो. तिथून मग ड्रेस घेण्यासाठी गेलं. एवढे व्हेरायटी असतात ना की आपण मी तर तिथे जाऊन नेहमी कन्फ्यूज होते की बाई कोणता घेऊ कोणता नाही. आणि शेवटला मला तोच मी जो घेते जे मी शेवट पहिलाच बघितलेला असतो. माझं हे नेहमीच आहे. किती मी नंतर एकदम माझं असं एकदा नजरेत बसलं ना मग तोच. मग भले असं एक वाटतं की अरे थोडं अजून बघू, मग काय तोच घेतो आपण. त्यानंतर आलो मम्मीकडून मुलीला घेतलं माझ्या, कारण की ती मम्मीकडे असते संध्याकाळी. मग ते येता तिला घेतलं. तिथून आल्यानंतर आमचा हा मंगळवारचा बाजार भरलेला असतो. मग तिथे येताना एवढं ट्रॅफिक लागतं घराच्या बाहेर. मग तिथून तिला मॅडमला पाणीपुरी खायची होती. एवढी पाणीपुरी खाते ना ती माझी मुलगी, बस हिच्या वजह असताना आम्ही पाणीपुरी खायचो पण नाही तिच्यासाठी. मग तिच्यामुळे आम्ही पण घेतलं मग पाणीपुरी असो. नंतर मग पहिलं खाऊन घेतलं, नंतर चेंज वगैरे करून फ्रेश झालो. त्याच्यानंतर मग दिवाबत्ती करायला घेतली. दिवाबत्ती करून झाल्यानंतर लगेच किचनमध्ये आले. किचनमध्ये आज काही डाळ भात थोडंसं होतं म्हणून अंडे बॉईल केले, कारण की चपाती पण बनवायची होती. आणखी थोडं होतं डाळ भात. म्हटलं चपातीत आणि अंडं भुर्जी बनवली तरी चालेल, म्हणून भुर्जी अशी मला जास्त तशी आवडत नाही म्हणून मी बॉईल केले अंडे आणि त्याची भुर्जी बनवणार होती. आणि इथे मग पहिले चपात्या बनवून घेतल्या, कारण की मग परत मला अंडे बॉईल होतपर्यंत एक काम होतं. तोपर्यंत चपाती बनवून झाल्यानंतर परत मी असं अंडे कट करून घेतले होते. मी म्हटले बॉईल केलेले अंडे तेच. आणि हे माझी मुलगी 2 बॉईल केलेले अंडे खाते आणि आम्ही भुर्जी केली आणि एनफ होते आमच्यासाठी. ही पण जास्तच आहे, कारण की मी खूप कमी खाते आणि भरत पण कमीच खातो म्हणजे मिस्टर. असं ते झालं. त्याच्यानंतर हे हालत बघू शकता, एवढं गरम होतं यानं. अचानक एवढी गरमी वाढली ना की किचनमध्ये 2 मिनटं काम करणं म्हणजे मुश्किल जातं. त्यानंतर ऑइलिंग करायचं होतं केसांना, ते करून घेतलं. बस आजचा व्हिडिओ इथे. कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.